महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. वाघ असतो ना, त्याला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, तो एकटा चालत असतो. आणि आजही एकटे आम्ही चालतोय. आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. आम्ही 28 जानेवारीलाच सांगितलं होतं का आम्ही जे सामाजिक काम करतोय त्या सामाजिक कामाला कोणाचा सपोर्ट असेल, ज्या पक्षाची तत्व प्रत्येक पक्षाची चांगली असतात आणि ज्यांना वाटत असेल असा सोजल उमेदवार द्यावा, ज्याच्या 8 CBSE स्कूल आहेत, एक हॉस्पिटल आहे, गावोगावी मेडिकल कॅम्प घेऊन समाजाची सेवा करतो, गावोगावी शिक्षणाबाबत करिअर गायडन्सचे कार्यक्रम घेतो, प्रत्येक शेतकऱ्याला आंब्याची 5 झाडं देतो, येणाऱ्या प्रत्येक माणसाला वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करतो, तर त्यांनी पाठिंबा द्यावा. आणि जनसमुदायाचं 28 जानेवारीला सांगितलं होतं का आमच्या बरोबर लाखो लोक आहेत, समाज पद्धती आमच्याशी जोडलेले लोक आहेत, 4.25 लाख लाभार्थी आमच्या या मतदारसंघामध्ये. आणि लोकांना आज सत्य समजायला लागले, शिक्षणाचं महत्व समजायला लागले. जिजाऊकडे आई वडील नसलेला पोरगा IPS होऊ शकतो. जिजाऊकडे पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, त्या मुलीला धुंडी मांडी करणाऱ्या मुलीला जिजाऊ उचलते आणि पगार देते अभ्यास करण्याचा, आणि आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर जाते. जिच्या आईचा मर्डर झालाय, वडील जेलमध्ये आहेत, त्या दीपालीला कचऱ्याच्या ढिगावरून उचलून जिजाऊ काढते आणि तिला हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलला नोकरी देते. सांगली जी मुलगी येते तिला डेप्युटी कलेक्टर बनवलं जातं. सोलापूरचा मुलगा येतो त्याला ACP बनवलं जातं. बीडचा मुलगा येतो त्याला ऊसतोड मजुराचा मुलगा त्याला ACP बनवलं जातं. अशा हजारो मुलांना, म्हणजे 8,000 मुलांना नोकऱ्या देणारी आपली जिजाऊ आहे. जवळजवळ 1.5 लाख भगिनींना रोजगार देणारी आपली जिजाऊ, का जिथे शिवण क्लास, मेहंदी क्लास, जेवण बनवण्याचे क्लासेस, इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, रिक्षा चालवण्यापासून, दुकानापासून, ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव दुकान चालवते पण दुकान चालवण्यापासून सर्व व्यवसाय देणारी आपली जिजाऊ आहे. आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांनी बघितलेले गेल्या 76 वर्षामध्ये. आता परवा एक फॉर्म भरला जातो आणि 3 तारखेला एक फॉर्म भरला जातो. त्यांचे नेते पदावर असताना भिवंडीसाठी काय केलं हे लोकांना आज कळतंय. टोरंटोचा इतका गहन विषय असताना इथल्या लोकप्रतिनिधींनी टोरंटोला हाताशी धरलं आणि 250 कोटी रुपये टोरंटोला माफ मुख्यमंत्री महोदयांना करायला लावलं. इथल्या भिवंडी शहरामधल्या झोपडपट्टीमध्ये कधी जरी जाऊन बघा का माणसं राहतात का, किती प्रचंड दुरावस्था आहे. माझी कळकळीची विनंती त्या दोन्ही नेत्यांना 2 आणि 3 तारखेला येणार आहे का भिवंडी शहरात तुम्ही शांतीनगर, गैबीनगर किंवा इकडनं खाडीपारच्या परिसरामध्ये जरा भेट द्या, व्हिजिट द्या, बाजूच्याच इंदिरा गांधी हॉस्पिटलला भेट द्या. नक्की मत मागण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आपण ज्या उमेदवाराच्या नावाने मत मागतो त्या उमेदवाराच्या नावाने मत मागण्याचा अधिकार आहे का? ही अभ्यासण्याची आज गरज आहे. कारण ज्या उमेदवारांनी कुठलंच काम केलेलं नाही त्यांच्यासमोर आमची स्पर्धा हा विषयच नाही. आम्ही वन साइड निघून जाऊ. आम्हाला जेवढी मतं पडतील त्याच्या 70% त्या दोन्ही उमेदवारांना मतं पडणार नाही याची भिवंडी शहरामध्ये 25 लाख भगिनींना रोजगार दिलेले आहे. या मतदारसंघामध्ये देशाच्या इतिहासातली पहिली निवडणूक होते कारण जे निवृत्त कर्मचारी तेही गावोगावी स्वतःच्या खर्चाने फिरतात प्रचारासाठी. आमच्या भगिनी शहरात म्हणा, ग्रामीण भागात म्हणा, मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कसाऱ्यापासून, जव्हारच्या बॉर्डरपासून, टोकावड्यापासून तर अगदी अंजूर दिव्यापासून, खारबावपासून सर्वकडच्याच भगिनी बाहेर पडलेल्या आहेत. आज बघायला गेलं तर उदाहरण आहे अनेक सांगण्यासाठी. अंजूर दिव्याच्या बाजूला अंजूर गाव, तिथल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांना कॅन्सर झाला म्हणून शिक्षण थांबलं होतं. ते शिक्षण MBBSचं शिक्षण पूर्ण करण्याचं काम जिजाऊने केले. त्याच्याच बाजूच्या गावाचा पेशंट ज्याचा कॅन्सर झाला होता त्याला बरं करण्याचं काम जिजाऊने केले. या शहरातले जवळजवळ 19,000 नागरिकांचे शस्त्रक्रिया आपल्या जिजाऊने केले. त्यामुळे समाज मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर आहे. 1.5 लाख नागरिकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आपल्या जिजाऊच्या माध्यमातून मोफत झालेल्या आहेत. आणि जिजाऊ बद्दल लोकांचा विश्वास आहे. जिजाऊने एक जाहीरनामामध्ये 25 CBSE शाळा या लोकसभा क्षेत्रामध्ये निर्माण करते आणि 2 CBSE शाळा ज्यामध्ये ज्युनियर KG पासून तर PG पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचं काम आपले जिजाऊ करणार आहे. गल्लोगल्ली प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस देण्याचं उपलब्ध करणार आहे. प्रत्येक गल्लोगल्ली जिजाऊचे क्लिनिक उभे करण्याचं काम, जिथे मेडिसिनची संपूर्ण व्यवस्था मोफत असेल अशी व्यवस्था उभी करण्याचं काम जिजाऊ करणार आहे. त्यामुळं हे समाजाचं प्रेम आहे. हा आमचा, आम्ही दाखवायला गेलो तर 10 लाख लोक जमा करू शकतो भिवंडीमध्ये. एवढी आमची ताकद आहे, म्हणजे जिजाऊची ताकद आहे. तेवढी लोक आमच्यावर प्रेम करणार. फक्त एका WhatsApp SMS वरती एवढी लोक आली होती आणि मोठ्या प्रमाणात समाजाचं प्रेम आहे. परवा विद्यमान खासदार एका गावात शहापूर तालुक्यात गेले होते तर त्यांच्या मिटिंगला 30 लोक होते आणि आपले 140 लोक त्या गावात प्रचार करत होते. ही परिस्थिती सत्य आहे. कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, लोकलचा प्रश्न गंभीर आहे. तुमचे बदलापूर राहू दे, कर्जत राहू दे का कसारा राहू दे, एकही लोकल 10 वर्षात वाढलेली नाही. स्टेशनची परिस्थिती तुम्ही तर बघितलं. बदलापूरला अपूर्ण स्टेशनचं उद्घाटन करायला दानवे साहेबांना आणलं होतं. त्याच दानवे साहेबांकडून जर लोकल वाढवल्या असत्या, महिलांसाठी लोकल वाढवल्या असत्या तर दारोदारी गल्ली गल्लीत फिरायला लागलं नसतं. आणि लोकांच्या मनामध्ये ज्या गेल्या 2-4 वर्षामध्ये राजकारणातल्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. आणि लोकांना एक असा पर्याय पाहिजे की जो 100% समाजकारण करणार. आणि समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. जर 20,000 विद्यार्थ्यांना CBSE शिक्षण देतो, 8,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात, दरवर्षी 15,000 या लोकसभा क्षेत्रातील लोकांना
युवकांना नोकऱ्या देण्याचं काम करेन आणि कमीत कमी 1.5 लाख भगिनींना आणखीन येत्या 5 वर्षामध्ये परत रोजगार देण्याचं काम करेन. एवढं काँग्रेस साठी मी माझ्यासाठी खूप प्रदेश अध्यक्ष किंवा इतर लोक प्रयत्न करत होते, परंतु काय असतं राजकारणामध्ये कोण कोणाची सुपारी गेला आणि कोणाचा गेम करेल याचा भरोसा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पत्ता कट झाला. ही पूर्वापार काँग्रेसची सीट होती ही, आणि असो काय जिथे 5-6 वेळा काँग्रेसचे खासदार झालेले आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे का या भिवंडीमध्ये ना की कोकणातल्या ज्या सर्वसामान्य बहुजन समाजातील उद्या बॅरिस्टर अंतुले राहू दे, शांताराम भाऊ कुलप राहू दे, आमचे विश्वास पाटील राहू दे, कथोरे साहेब राहू दे, गोटीरामभाऊ पवार राहू दे, यांना जाणीवपूर्वक दाबण्याचं काम कोणीतरी केलं जातं आणि त्याच पद्धतीने मला दाबण्यासाठी तिकीट मुद्दामून मिळवून दिलेलं आहे. परंतु जनता आता सुज्ञ झालेले, सुशिक्षित झालेले. आम्ही शिक्षण देण्याचं काम करतो, आरोग्य देण्याचं काम करतो. समाज आमच्या बरोबर आहे. नुसता काँग्रेस नाही, सर्वच राजकीय पक्षाची लोक आमच्या बरोबर आहेत. वंचित बहुजन पक्ष तर आहेत, इतर मराठा संघटना आहेत, कुणबी संघटना आहेत, रिपब्लिकन संघटना आहेत, सर्व संघटना. रात्री आम्ही वडाळ संघटनेच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर समाज बांधव आहेत आणि आम्हाला 6-6.5 लाख मतं मिळणार आहेत एवढं नक्कीच आपल्याला. फॉर्म भरलेले पहिला टप्पा पार पडलेला आहे. आता प्रचार कसा असणार आहे? रोड शो होणार आहेत का? कसं काय बघूया आता लोकांच्या मागणीनुसार. सभा तर काय बहुतेक होणार नाही. सभा झाली तर भिवंडीमध्ये होईल, कल्याणमध्ये होईल किंवा बदलापूर टिटवाल्यामध्ये होईल. बाकी ग्रामीण भागामध्ये धावता दौरा होईल माझा कदाचित. धन्यवाद. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.